नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पाकिस्ताननं हवाई क्षेत्र बंद केलं, आत्मनिर्भर भारताची ताकद. ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्ताननं हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं वळवण्यात आली. मात्र या संवेदनशील परिस्थितीतही मुंबई विमानतळानं एकाच दिवसात मोठ्या संख्येनं उड्डाण हाताळल्यानं देशाची हवाई वाहतूक व्यवस्थापन क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली, असं प्रतिपादन लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस निवृत्त यांनी व्यक्त केलं. आत्मनिर्भर भारत संकल्पनेचंही त्यांनी केलं कौतुक. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आणि IMCC तर्फे शनिवारी मुंबई विमानतळ हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांना व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड्स या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. यावेळी हसबनीस बोलत होते. एअर मार्शल भूषण गोखले निवृत्त, हवाई वाहतूक व्यवस्थापनाचे ATM महाव्यवस्थापक अजय जोशी, IMCCच्या उपसंचालक मानसी भाटे, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्षा माधवी चव्हाण, प्रकल्प समन्वयक डॉक्टर माधवी मेहेंदळ, मुकुंद चिपळूणकर उपस्थित होते. मुंबई विमानतळ हवाई वाहतूक नियंत्रण विभागातील PR जयप्रकाशन, कामना श्रीवास्तव, गिरीश कामत, ओमप्रकाश खनिजकर, संतोष भाविकर या अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आला. नागरी आणि लष्करी विमानांच्या वाहतुकीसंदर्भात हवाई वाहतूक नियंत्रण अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज होणारा वापर, त्यातील महत्त्वाचे बारकावे, अभ्यासक्रम आणि भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. हसबनीस म्हणाले, भारतीय स्वदेशी प्रणाली दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रगल्भ होते. विशेषतः आकाश आणि ड्रोन मिसाईल विरोधी यंत्रणा यांचा सैन्य दलात महत्त्वाचा वापर होतोय. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं अर्थात DRDO आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून तयार केलेल्या या संशोधनाबरोबर यामध्ये खाजगी क्षेत्रातील संशोधनही मोठ्या प्रमाणात वाढलंय. हे बदल खूप चांगले आहेत. देश वेगानं प्रगती करतोय. गोखले म्हणाले, हवाई वाहतूक नियंत्रण या विभागाचा सैन्यामध्ये उपयोग होतो. हवाई वाहतूक नियंत्रकांमुळे हवाई दलाला मोहिमा यशस्वी करण्यात मदत होते. या विभागामुळे अपघात टाळणे आणि तसेच सुरक्षितता, विमानांचं व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि समन्वय साधण्याचं काम केलं जातं. भारतीय बनावटीची साधनं वापरताना ती उच्च दर्जाची असल्याचं स्पष्ट होतं. ही अभिमानाची बाब आहे. सैन्य दलात मोठी प्रगती होते. हवाई वाहतूक नियंत्रण हे आव्हानात्मक बनलंय. काळानुरूप तंत्रज्ञान आत्मसात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.